जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत आणि मी आज विषय घेतलेला आहे तो सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा बहुमान कुणाला मिळणार। अर्थात त्यापूर्वी सध्याच्या काय घडामोडी सुरू आहेत ते पाहूया। सातारा जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये 65 पैकी 27 ठिकाणी भाजपा, 20 ठिकाणी राष्ट्रवादी आणि 15 ठिकाणी शिवसेना, एका ठिकाणी अपक्ष आणि एका ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटना असं बलाबल झाल्यामुळं सध्या महायुती एकत्र येणार का हा खरा प्रश्न आहे। मात्र 10 फेब्रुवारीपासून आजपर्यंत वेगवेगळ्या मंत्र्यांनी नेत्यांनी स्टेटमेंट वेगवेगळी दिली। मात्र आत्तापर्यंत स्थानिक मंत्र्यांनी दिलेले स्टेटमेंट हे खूप महत्त्वाचं त्या दृष्टीने नव्हतं की कोण अध्यक्ष होणार। मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल दरेगावात जे स्टेटमेंट दिलं ते होतं महायुती एकत्र येणार। महायुतीला सातारा जिल्ह्यात लोकसभा आणि विधानसभेला बहुमत दिलं, तशाच पद्धतीनं जिल्हा परिषदमध्ये सुद्धा सातारामध्ये बहुमत दिल्यामुळं महायुती सत्तेवर येईल। याचा अर्थ असा आहे की भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे हे एकत्र येणार। या हालचालीसुद्धा सुरू झालेल्या आहेत। आजपासून अधिवेशन सुरू होतं आहे मुंबईत। यामुळं सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा जो पेच आहे तो मुंबईतच जवळजवळ सोडवलेला आहे। याचा अर्थ असा आहे की भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष होईल असं साधारणतः चिन्ह दिसत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचा उपाध्यक्ष होईल आणि शिवसेनेला सभापती पदासाठी झुकतं माप मिळेल। मात्र आता अध्यक्ष कोण होणार याकडे सगळ्यांच्या नजरा आहेत। सुरुवातीला मी तुम्हाला सांगणार आहे की सातारा जिल्ह्यामध्ये जे काही ओबीसी आरक्षण होतं आपलं, या ओबीसी आरक्षणामध्ये सध्याची परिस्थिती कशी आहे आणि कोण कोण साधारणतः या रेसमध्ये आहेत। एकूण ओबीसी जे आरक्षण महिला ओपन अध्यक्ष आहे यामध्ये एकूण 8 ज्या ओबीसी महिला आहेत त्या निवडून आलेल्या आहेत। यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या 4, शिवसेनेच्या 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2। भाजपचे 4 कोणत्या कोणत्या बघा, विंग जिल्हा परिषद गट, काले, कुडाळ आणि कोडोली। याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाठा स्टेशन, बुध आणि औंध। शिवसेनेच्या 2 उमेदवार म्हणजे निवडून आलेले आहेत अध्यक्षपदाचे कॅन्डिडेट, मारोल हवेली आणि मल्हारपेठ। यात मी विश्लेषण करणार आहे ते म्हणजेच या 8 पैकी कुणाला संधी मिळू शकेल। सध्याच्या परिस्थितीनुसार भारतीय जनता पार्टीचे जर अध्यक्ष झाला तर सर्वात मोठा दावा असेल तो म्हणजेच कराड तालुक्यातून आलेल्या उमेदवारांचा। आता कराड तालुक्यातून विंग आणि काले या 2 जिल्हा परिषद गटातून ओबीसी महिला या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत। विशेषतः विंग जिल्हा परिषद गटातून सौ शैलजा प्रदीप शिंदे या ज्या उच्च शिक्षित जिल्हा परिषद सदस्य आहेत त्यांचं नाव हे सध्या आघाडीवर दिसतं आहे। याला कारणं काय काय आहेत त्याच्या अगोदर पार्श्वभूमी तुम्हाला काय सांगतोय की 1961 साली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या स्थापनेसाठी जो कायदा आहे तो पारित करण्यात आला आणि 1 मे 1962 साली आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची स्थापना या ठिकाणी केली। मे मध्ये झालेल्या या निवडणुकीमध्ये सातारा जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष म्हणून कराड तालुक्यातील पार्ले गावचे सुपुत्र स्वर्गीय आबासाहेब पार्लेकर यांना संधी देण्यात आली। यावेळी 1 मे 1962 सालानंतर आत्तापर्यंत 64 वर्षात कराड तालुक्याला आबासाहेब पार्लेकरांच्या नंतर एकही अध्यक्षपद मिळू शकलं नाही। अर्थात सातारा जिल्हा परिषदेवर सर्वात जास्त ज्या तालुक्यातून जाणाऱ्या ज्या सीट्स आहेत त्या 12 सीट्स या कराड तालुक्यातून जातात। मात्र आत्तापर्यंत दुर्दैवानं 64 वर्षात कराड तालुक्याला अध्यक्षपद मिळू शकलं नाही। यामागची कारणंसुद्धा मी तुम्हाला सांगतो। कारण कराड तालुका हा सर्वात मोठा तालुका, सर्वात मोठा आणि महसूल देणारा तालुका असला तरी कराडच्या नेतृत्वाचं खच्चीकरण करण्याचं काम हे सातारा जिल्ह्याच्या अनेक नेत्यांनी केलं। खरं तर नाव घेणं योग्य होणार नाही, मात्र कराड तालुक्यातला अध्यक्ष न होण्यासाठी
अनेकांनी देवसुद्धा पाण्यात घालण्याचं काम केलं. मात्र यावेळी कराड तालुक्याला अध्यक्षपद मिळण्याची मोठी संधी झालेली आहे. 64 वर्षानंतर का संधी मिळते तुम्हाला मी सांगतो. कारण एकूण माझ्यासमोर आकडेवारी आहे. सगळ्यात जास्त म्हणजे 12 सीट्सपैकी 9 जागा या भारतीय जनता पार्टीच्या निवडून आलेल्या आहेत. म्हणजे 8 भाजपा आणि 1 अपक्ष विद्या रामकृष्ण वितळा पक्ष त्यांनीसुद्धा भाजपला पाठिंबा दिलेला आहे. नंतर 12पैकी 2 सीट्स या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेल्या आहेत आणि 1 काँग्रेसला. 12पैकी कोणत्या बघा, 9 कोणत्या निवडून आल्या भाजपच्या सांगतो. विंग, रेटरे, काले, सैदापूर, तांबवे, पाल, उंब्रज, मसूर आणि कोपर्डे हवेली. कोपर्डे हवेली जरी अपक्ष निवडून आले असली तरी ती भाजपला पाठिंबा दिलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 कोणत्या बघा, उंडाळे आणि कारवे, आणि काँग्रेसची 1 ती म्हणजे वारुंजी. म्हणजेच काय तर 12पैकी 9चा रेशो हा भाजपनं राखल्यामुळं अर्थातच भाजपला या ठिकाणी झुकतं माप देण्यासाठी पक्षश्रेष्ठी नक्की विचार करेल, किंबहुना भाजपचा तसा अधिकार आहे. आता बघा, सातारा तालुक्यातून एकूण 8 जागा होत्या. भाजपला 5, राष्ट्रवादीला 2 आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेला 1. त्यानंतर महाबळेश्वरमध्ये 2 जागा पैकी राष्ट्रवादीला 1, शिवसेनेला 1, म्हणजे भाजपला इथे 1 ही जागा नाही. खंडाळ्यामध्ये 3 जिल्हा परिषद गट आहेत. राष्ट्रवादीला 2 आणि भाजपला 1 मिळालेला आहे. कोरेगावमध्ये 6 जागा आहेत. यामध्ये भाजप 1, राष्ट्रवादी 3, शिवसेना 2. पाटणमध्ये 7 पैकी 6 शिवसेना, 1 भाजप. फलटणमध्ये 8 जागापैकी 5 शिवसेना, 2 भाजप, 1 राष्ट्रवादी. मानमध्ये 5 जागापैकी 3 राष्ट्रवादी आणि 2 भाजप. खटावमध्ये 7 जागापैकी 4 भाजप आणि 3 राष्ट्रवादी. वाई तालुक्यामध्ये 4 जागापैकी 3 राष्ट्रवादी आणि 1 भाजप. आणि जावली तालुक्यात 3 जागापैकी 2 भाजप आणि 1 शिवसेना. अर्थात हा जर रेशो पाहिला तर सर्वात जास्त जागा निवडून येण्याचा विक्रम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कराड तालुक्याने केलेला आहे. यामुळं कराड तालुक्यातील ज्या विंग जिल्हा परिषद गटातील ओबीसी महिला या प्रवर्गातून निवडून आलेल्या शैलजा प्रदीप शिंदे यांना सातारा जिल्हा परिषदेचं अध्यक्ष केलं जाईल असं साधारणतः एकंदरीत चित्र दिसतं आहे. मात्र महायुतीच्या माध्यमातून ही निवड होईल. कारण महायुतीच्या माध्यमातून भाजपा, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन हा निर्णय घेतील. आता त्यामागं दुसरा विषय असा आहे की अनेक ठिकाणी आता चर्चा सुरू आहेत की ओबीसी प्रवर्गातून म्हणजे दाखला घेऊन ओबीसीचा उभ्या राहिलेल्या काही महिलासुद्धा या ठिकाणी अध्यक्षपदाच्या दावेदार होऊ शकतील का, हा एक प्रश्न सध्याचा समोर येतो आहे. मात्र खरं तर संविधानानं ज्या प्रवर्गाला प्रतिनिधित्व करण्याची संधी दिलेली आहे, म्हणजे ओबीसीच्या लोकांना आता जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी संधी दिलेली आहे, अशांनाच संधी देणं योग्य होईल. मराठा समाजातून किंवा इतर समाजातून ओबीसी दाखला घेऊन उभा राहिलेल्या महिलेला या ठिकाणी संधी दिली जाणार नाही आणि देऊ नये असं सुद्धा हे माझं व्यक्तिगत मत आहे. म्हणजेच काय तर कराड तालुक्यातून विंग जिल्हा परिषद गटाच्या शैलजा प्रदीप शिंदे यांचं नाव सध्या तरी सातारा जिल्हा परिषद पदासाठी आघाडीवर दिसतं आहे. कारण त्यांचा जो या कराड दक्षिणचे आमदार आहेत आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अतुल भोसले यांनी सातारा म्हणजे कराड उत्तर विधानसभामध्ये, कराड दक्षिण आणि उत्तर मतदारसंघामध्ये आणि मनोज घोरपडे यांनी सुद्धा दिलेली या ठिकाणी साथ, याचबरोबर कोपर्डे हवेली जिल्हा परिषद गटातून विद्या रामकृष्ण वितळ म्हणजे रामकृष्ण वितळ यांनी दिलेला पाठिंबा, हा सगळा विचार करता भारतीय जनता पार्टीचा अभेद्य गड या ठिकाणी राखण्यात काही अपवाद जर वगळले तुम्ही कारवे आणि वारुंजीचा, तर हा भाजपनं आपला गड राखण्यात यश संपादन केलेलं आहे. यामुळे 64 वर्षांनंतरचा सुवर्णकाळ हा कराड तालुक्यासाठी पुन्हा एकदा अध्यक्षपद देऊन जाईल, ही अशी साधारणतः शक्यता निर्माण झालेली आहे. पाहत रहा यशवंत नगरी न्यूज.